मिळाला ना, का नाही मिळाला? आमचे वडील स्वातंत्र्य सेनानी होते. ह्या देश स्वातंत्र्यासाठी वडिलांनीच ते ऑफिस जाळलेलं आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी काय जाळलं? निजाम असेल, रजाकार, तर यांना काय माहित बाकीच्या लोकांना? आम्ही का निजामाला मारायला गेलतो का? निजामाची जी प्रशासकीय व्यवस्था होती ती स्वातंत्र्य सैनिकांनी जाळली, म्हणून माझं नाही मिळू राहिलं मला प्रमाणपत्र. म्हणून हे जे 100 आहेत कुंभी समजा एका गावात, औरंगाबाद शहरात समजा उदाहरण 100 कुंभी आहे, त्यांना मिळणार आहे. नाही तर मग तुम्ही सांगा, हे कुंभी कुठे गेले, मराठे कुठं आले? याचा आधार हा एक आहे ना. अजून काही मी काय म्हणतो, एवढा असून काही जी आर मध्ये परंतु असेल, विखे पाटलांनी ज्या उपसमितीचे अध्यक्ष त्यांनी वेळ दिलेला आहे, ते म्हणजे शासनाने वेळ दिलेला आहे. आणि ही उपसमिती यांना कॅबिनेटचा दर्जा आहे. यात किती समाजाला माहिती आहे? आता शब्दछळ करण्यात आलेला आहे जी आर मध्ये, असं ओबीसी आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. सगळे सोयरे हा शब्द बसत नाही, त्या जागी यांनी नाते संबंधातील आणि कुळातील असे 2 शब्द जी आर मध्ये घेतले. त्यामुळे ओबीसी आंदोलनकर्त्यांचं असं म्हणणं आहे की संपूर्ण समाज या 2 शब्दामुळे सगळे सोयरे काढला आणि हे 2 शब्द याच्यामध्ये टाकले, नाते संबंधातील आणि कुळातील. यामुळे पूर्णच सगळे सोयरे हे आता ओबीसी मध्ये येणार आहेत असं त्यांचं मत आहे. आमचं मत तेच आहे ना. मग आमचं मी सांगतो ना, नातेवाईकाचा काय अर्थ घेणार आम्ही? त्याचा नातेवाईक तर आला ना त्याच्यात, नातेसंबंध ना. मग नातेसंबंधच म्हणून ना, कुळातील वेगळा. कुळातील म्हटल्यानंतर काय होतंय की रक्तात आला आपण धरू, म्हणजे स्त्रीकडलं नातं येत आहे सपोज, म्हणजे आपण कुळातील स्त्री नाहीये ते, रक्ताचं कुळातील एकच समजा म्हणलं जातं आमच्याकडे. हो, पण नातं म्हणजे आता मी चव्हाण असेल, सचिन पण चव्हाण असेल, तर आम्ही एकच झालो. हे राहिलं रक्ताचं कुळातलं समजा, पण नाते समजून झालं. आमची मुलगी तुम्हाला दिली की तुमची आमची केली, मातृसत्ताक नाही असं नाही म्हणू आपण. मातृसत्ताक कडून होत नाही ते, फार विचारपूर्वक शासनाने पण फार विचार केलेला आहे. मग आम्ही एवढं समाधानी का? नाते संबंध आहे म्हणूनच आम्ही आज समाधानी आहोत.